मित्रांनो, आज आपण आलो आहोत डायनासोर पार्क पिंपरी चिंचवड येथे. आज आपण सगळे प्रकारचे डायनासोर जे काही इथं उपलब्ध आहे ना, सगळे कव्हर करणार आहोत. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन कंटेंट आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. मध्यंतरी काही कारणामुळे व्हिडिओ थांबले होते, परंतु इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आपण डायनासोर पार्क पुन्हा एकदा बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो, आपण जेव्हा बाहेर पाहतोय ना या गार्डनच्या, तर इथं भरपूर छान असं तुमच्या नाश्त्याची सोय केलेली आहे. इथं तुम्ही नाश्ता करू शकता. इथं भरपूर प्रकारचे कॉफी, बर्गर, भेळ, वडापाव, त्याचप्रमाणे पाणीपुरी सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही इथं पाहू शकता. नेहमीप्रमाणे पाणीपुरीच्याच दुकानाबाहेर गर्दी आहे. बाकीचे अजून तरी काही भरलेले नाहीयेत. हा आहे आपल्या या पार्कचा एंट्रन्स. तुम्ही इथं पाहू शकता. हे असं भव्य-दिव्य असं एंट्रन्स आहे. इथं आपल्याला तिकीट काढायचंय. प्रौढ व्यक्तीला पर पर्सन ₹20 एवढं तिकीट आहे. हे पहा. आम्ही आता तिकीट काढले दोघांचं आणि आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जाताना इथं जे हे दिसतायत ना तुम्हाला कर्मचारी, हे तिकीट चेक करतायत. तिकीट चेक केल्यानंतर तिकीट पाहून ते आपल्याला आतमध्ये सोडतायत. आता आम्ही गेटमधनं आत आलोय. मोठ्या जो प्रवेशद्वार होता त्यातनं आत आलोय. तुम्ही हे पाहू शकता. हे किती छान असं वातावरण आहे. पूर्ण हिरवळ आहे आणि आपण आता सुरू करतोय पाहायला ते म्हणजे एक डायनासोरला. हे पहा, हे एक कमान आहे. त्या कमानीवरती तुम्हाला दिसतोय ना बघा, छोटासा डायनासोर बनवलेला आहे. अतिशय सुंदर असं हे शिल्प बनवलंय. त्या डायनासोरचं नाव आपण पाहूयात. त्या डायनासोरचं नाव आणि त्याची माहिती त्याच्याच खाली इथं आपल्याला पाहायला मिळते. हा डायनासोर कुठं मिळाला, कुठं भेटतो, हे कसं बनवलंय? ट्रिनोसेफेल असं याचं नाव आहे. हा कोणत्या राज्यात पाहायला भेटतो वगैरे हे सगळं डिटेल्स इथे पाहायला मिळतील तुम्हाला. ही भिंत जी दिसते ना, या भिंतीवरती वेगळे-वेगळे डायनासोर दिसतायत छोटे-मोठे. हे पाहून तुम्हाला जुरासिक पार्क, तुम्ही जुरासिक पार्क मूव्ही पाहिला असेल ना, तर नक्की तुम्हाला त्या जुरासिक पार्क या मूव्हीची आठवण नक्की येईल, याची गॅरंटी मी देऊ शकतो. हे पाहू शकता किती अतिशय सुंदर असं शिल्प साकारलंय. असं वाटतं की खरेखुरेच डायनासोर इथं वरती उपलब्ध आहेत. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे माहिती वाचू शकता. याच्यामध्ये तुम्हाला बघा, आता हा जो दिलेला आहे बघा, किती छान असं चित्र आहे. कोलोफिनिस हे या डायनासोरचं नाव आहे. पुढचं पाहू शकता डिनोनिचस, हा एक वेगळ्या प्रकारचा डायनासोर आहे. हे तुम्ही पॉज करून नंतरनं झूम करून पाहू शकता तुम्हाला जर माहिती पाहायची असेल तर. पण तुम्ही जर इथं आला तर इथं तुम्हाला अतिशय सुंदर ही माहिती त्याचप्रमाणे वेगवेगळे डायनासोर पाहायला मिळणार आहेत. हे पहा, हे माझी वाईफ आहे. आम्ही इथं आज डायनासोर पार्कला व्हिजिट करायला आलो होतो. अतिशय सुंदर आणि स्वच्छता मेंटेन केली या गार्डनमध्ये. तुम्ही इथं पाहू शकता छोटे-छोटे नाही का गार्डनसारखं सुद्धा बनवलंय. तिथं तुम्ही बसू शकता, आराम करू शकता. आता हा पहा पुढचा एक डायनासोर. इथं एक डायनासोर पुढं दिसतोय ना, किती छान! अक्षरशः मला तर आहे ना त्या काय म्हणतो ना आपण जुरासिक पार्कचीच आठवण आली होती. इथं लहान मुलांसाठी सुद्धा स्पेशल अशी काळजी घेतलेली आहे. म्हणजे नाही का, लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्याच्या 2-3 ठिकाणं बनवलेली आहेत. ती पण आपण पाहणारच आहोत पुढं व्हिडिओमध्ये. पण त्याआधी तुम्ही पाहू शकता, हे किती सुंदर असं शिल्प बनवलंय किंवा किती सुंदर अशी आकृती रेखाटली या डायनासोरची आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच लोकं इथं व्हिजिट करतायत. आता पहा, हा अतिशय मला वाटतं हा तुम्हाला माहितीचा असेल डायनासोर. हा जो जुरासिक पार्कमध्ये आपण पाहिला होता. मला वाटतं जुरासिक पार्क पार्ट नंबर 3 मध्ये हा डायनासोर पाहायला मिळाला होता. हा डायनासोर जो बनवलाय ना, ह्याच्या कलाकृती बनवल्यात या सगळ्या लोखंडाची चॅनेल, पाईप आणि छोट्या-छोट्या गोष्टी वापरून बनवल्यात. अतिशय सुंदर आणि छान असे हे कलाकृती आहेत. इथं तुम्ही येऊन त्याच्यासमोर फोटो काढू शकता. हे पहा आता आम्ही हे पूर्ण गार्डन फिरणार आहोत. तुम्हाला वेगवेगळे जे काही डायनासोर इथं दाखवलेत ना, ते दाखवणार आहोत. आता हा बघा, हा एक मोठा डायनासोर आहे, ज्याच्यामध्ये आतनं शिडीनं तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. एवढा मोठा डायनासोर बनवलाय बघा आणि वरती 3 खिडक्या बनवल्यात. त्यातनं डोकावून बाहेर पाहणं, याचा जो आनंद आहे ना, तो अतिशय छान आहे. हे बघा, ह्या खिडकीतनं बाहेर डोकावण्याचा आनंद आणि हा खूप उंच डायनासोर आहे हां, छोटा डायनासोर नाहीये. तुम्ही पाहू शकता. त्याची उंची पाहू शकता. किती भव्य-दिव्य ते स्ट्रक्चर बनवलंय आणि त्याच्या शेपटीमध्ये त्यांनी घसरगुंडी बनवली. कल्पकता कशी असावी ना, तर हे तुम्ही पाहू शकता. कल्पकतेचं एक छान असं उदाहरण आहे. पुढं डायनासोर आहे. त्याच्या आतमध्ये आपण पोटात जाऊ शकतो. त्यात खिडक्या बनवल्यात आणि त्याच्या पाठीमागं ही घसरगुंडी बनवली आहे. म्हणजे पूर्ण कल्पकतेचा वापर करून अतिशय सुंदर हे कलाकृती साकारली आहे पहा. लोकं
तिथं आतमध्ये जाण्याचा आनंद घेतायत, घसरगुंडीचा आनंद घेतायत. लहान-लहान मुलंसुद्धा इथं आलेली आहेत हे डायनासोर पार्क पाहण्यासाठी. आता तुम्ही पाहू शकता हे आहे लहान मुलांसाठी खेळण्याचं सेक्शन. इथं तुम्हाला झोपाळे पाहायला भेटतील, घसरगुंडी पाहायला भेटेल. त्याचप्रमाणे ते बदकाचं पण आहे बघा गोल-गोल फिरायला. बाहेर आपण याच्यावर बसायचं म्हटलं तरी ₹50 देतो. त्यापेक्षा ₹20 देऊन आतमध्ये येऊन मनसोक्त कितीही वेळ घसरगुंडी त्याचप्रमाणे सीसॉ खेळण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. हे बघा, ही झाडं सुद्धा आहे ना, खूप जुनी आणि घनदाट झाडं आहेत. छान अशी हिरवी झाडं आहेत. पावसाळा चालू आहे. थोडासा खाली चिखल आहे, परंतु आम्हाला काही राहवलं नाही झोका खेळण्यापासनं. अतिशय छान असं लहानपण जगताना हे पहा, आजी-आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन इथं आलेले आहेत. हे पहा आणखीन एक डायनासोर जो मगाशी आपण पाहिलं ना बघा, आतमध्ये लोकं शिडीने जातायत. जो मगाचा डायनासोर पाहिला ना, आता तुम्हाला त्याची भव्यता कळेल. मी थोडं मागं होऊन त्याचा चेहरा दाखवतोय किंवा त्याच्या तोंडाकडं थोडासा कॅमेरा घेतोय. बघा किती मोठा हा डायनासोर बनवलाय. असं वाटतं इथं बसूनच राहावं. खूप छान आणि एक जुन्या काळामध्ये डायनासॉरच्या युगामध्ये आल्यासारखं इथं आपल्याला जाणवतंय. हे पहा इकडं एक दुसरं आणखीन एक सेक्शन बनवलंय जिथं की आपण खेळू शकतो. पण इथं लिहिलंय 12 वर्षांपर्यंतच्याच मुलांनी याच्यामध्ये बसावं. पण इथं तुम्ही पाहू शकता हे आहेत 12 वर्षापेक्षा लहान, पण पुढं जे बसलेत ना, ते थोडे मोठेच आहेत. पण जाऊ द्या चालूच राहतं. आम्ही पण बसलो. त्यात काही वाद नाहीये. आम्ही पण या झोपाळ्यांचा आनंद घेतला. झोपाळे सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये बसलो नाही, कारण की ते कसं छोट्या मुलांसाठी बनवलंय तर नको म्हटलं. पण हे तुम्ही पाहू शकता हिरवळ ही अतिशय सुंदर पावसाळ्यामध्ये आल्यामुळे ना ही हिरवळ आम्हाला खूप छान अशी बघायला भेटली. आणि आमच्या मॅडम माहिती वाचत होत्या. त्यांना माहिती घेण्याची आणि देण्याची खूप काय म्हणतो ना, खूप आवड आहे. तर त्यांनी बऱ्यापैकी माहिती वाचली आहे आणि आता आम्ही इकडनं पुढच्या डायनोसॉरकडे निघतोय. भरपूर अशी लोकं आहेत. संध्याकाळचं वातावरण आहे. अतिशय आल्हाददायी असं वातावरण आहे. हे वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल. जर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही या पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या डायनासोर पार्क या पार्कला नक्कीच व्हिजिट करा. आता पहा आणखीन एक डायनासोर हा अतिशय भव्य, दिव्य आणि मोठा असा डायनासोर आहे. हे पहा. हा डायनासोर पण आपण पाहिला होता जुरासिक पार्कमध्ये. ज्यांनी जुरासिक पार्क बघितलाय ना, त्यांना हे डायनासोर कुठेतरी ओळखीचे वाटतील. कारण की हे बऱ्यापैकी डायनासोर आहेत ना, हे जुरासिक पार्कमध्ये कव्हर केले गेले होते. त्यातलेच वेगवेगळे प्रकार इथं आपल्याला पाहायला भेटतायत. हे बघा किती एकदम मस्त असं जीभ, त्याचे ते काटे, त्याचे पाठ एकदम छान दाखवली. आणखीन एक इथं पाहू शकता, इथं आणखीन एक मुलांसाठी खेळण्यासाठी सेक्शन बनवलंय. त्याच्याच शेजारी इथं एक छानशी अशी नाही का झोपडीसारखं बनवलंय, जिथं की मुलं पलीकडे खेळतील आणि त्यांचे वडील इथं वडील किंवा जे कोणी त्यांच्यासोबत आले ते शांतपणे तिथं त्या जागेमध्ये बसू शकतात. हा बघा, अतिशय छान हे शिल्प आहे बघा. त्याचे दात बघा, केवढे मोठे दात आहेत. हे सगळं लोखंडामध्ये बनवलंय वेल्डिंग करून बनवलंय. म्हणजे किती कलाकुसर आणि किती काय म्हणतो ना, बारीक-बारीक गोष्टी कन्सिडर करून हे बनवलंय बघा तुम्ही. आता ह्याचं नाव बघा. इथं नाव, माहिती सगळं मिळेल. आता आम्ही पुढं जातोय. इथं तुम्ही पाहू शकता एक मोर पण बनवलाय आणि हा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मेन डायनासोर आहे, जो आपल्याला नंतर बघायचा आहे. हे सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना, सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन. हे जे आता आम्ही थोडं लवकर आलोय त्यामुळे अजून हे कारंजी सुरू झाली नाही. कारंजी सुरू झाल्यानंतर ना मात्र अतिशय सुंदर हे नाही का चित्र दिसतं. हे बघा हे मोर आणि त्याच्या मागे हे 3 लाईटीचे खांबळे आहेत, जे दाखवतात की त्याचा पिसारा कसा फुलतो ना, तेच दाखवतो. जर समोरनं बघितलं ना लाईट लागल्यानंतर ना, असं वाटतं की पिसारा फुलवलेला मोरच बसलेला आहे. हे बघा आणखीन एक हा डायनासोर. पूर्ण हे जे गार्डन आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे डायनासोर बघायला भेटतील. हे डायनासोर कोणत्या प्रकारचे आहेत, हे म्हणजे नाही का शाकाहारी आणि मांसाहारी डायनासोरमध्ये कसा फरक करायचा, हे जर तुम्हाला सोप्पं बघायचं असेल ना, ज्या डायनासोरची मान ही मोठी होती किंवा लांब होती जिराफासारखी, हे सगळे शाकाहारी डायनासोर होते. परंतु ज्या डायनासोरची मान छोटी होती ना,
ते बहुतांश डायनासोर हे मांसाहारी होते. हे मान लांब असण्याचं कारण म्हणजे हे जे डायनासोर आहेत ना, झाडाची पानं उंच वरची खायचे. त्यासाठी त्यांची मान मोठी होती. तिकडं पलीकडे पाहू शकता, तिथं व्यायाम करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी दिल्या आहेत. हा पहा पुढचा आणखीन एक डायनासोर. त्याच्या पाठीवरचे असलेले काटे किती अणकुचीदार दाखवले गेले आहेत. सगळ्यात सुंदर आणि छोटासा डायनासोर जो मला सगळ्यात जास्त आवडला, तो आता मी तुम्हाला दाखवतोय. इथं पहा, फॅमिली सगळी एकत्र येऊन मस्त गप्पा मारत बसली आहे. हा पहा, अख्ख्या डायनासोर पार्कमध्ये सगळ्यात जास्त आवडलेला डायनासोर म्हणजे मला हा सिंटाओसॉरस. त्याचं कलाकुसर बघा आणि किती छान एकदम नाही का, त्याच्या पाठीवरचं नक्षीकाम, त्याचे डोळे, त्याचा तो तुरा, एकदम मला तर आहे ना सगळ्यात जास्त आवडला तो म्हणजे हाच डायनासोर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेलं हे गार्डन तुम्हाला जर शक्य झालं ना, नक्की भेट द्या. लहान मुलांसोबत, कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रांसोबत व्हिजिट करण्यासाठी हे गार्डन खूपच सुंदर आहे. पहा, आणखीन एक डायनासोर इथं छान त्याचे डोळे कसे लाल दाखवले, दात किती छान ते सगळं वेल्डिंगमध्ये, सगळं लोखंडामध्ये बनवलंय. चॅनेल, नंतर बार, पाईप हे सगळं वापरून ह्यांनी हे नक्षीकाम केलेलं आहे. अमरगॉसॉरस हा एक प्रकार आहे त्या डायनासोरचा. आणखीन बघा इथं आजी आजोबा पण येऊन बसलेत. लहान बाळ इथं येऊन आराम करतायत. छानसं वातावरण हिरवळीमध्ये बसण्याचा आनंद घेत आहेत. शहराच्या जे काही धकाधकीचं जे जीवन असतं ना, त्यातनं थोडासा वेळ विकेंडला काढून इथे येऊन बसलो ना, खूप छान वाटतं. आणि विशेष म्हणजे तिकीट दर अतिशय माफक आहेत. ₹20 फक्त प्रौढांसाठी आहे. मला ते खूप आवडलं. हे पहा आणखीन एक वेगळ्या प्रकारचा डायनासोर आहे इथं. हा डायनासोर पण आपण जवळून पाहणार आहोत. इकडं पण एक छोटीशी नाही का झोपडीसारखं बनवलंय जिथं की आतमध्ये आपण बसू शकतो, आराम करू शकतो. हे पहा, संध्याकाळचे फेरफटका मारायला आणि चालायला इथले आसपासचे जवळचे वयस्कर लोक येतात तिथं आणि छान बनवलंय. हे पहा, आता लाईट लागल्यात, त्यामुळे लाईट लागल्यामुळं आणखीन हे जे डायनासोर आहेत ना, अतिशय छान दिसतायत. हे पहा, हा जो डायनासोर होता ना, फक्त मागच्या 2 पायावरती चालायचा आणि हा डायनासोर विशेष म्हणजे राजसौरस याचं नाव आहे आणि हा बघायला मिळायचा तो म्हणजे भारतामध्ये. हा डायनासोरचा प्रकार सापडला होता तो म्हणजे भारतामध्ये आणि आमच्या पत्नीला त्याचा अभिमान बघा, ती दाखवतीये, की "बघ, बघ, बघा, बघा, हा डायनासोर भारतामध्ये सापडलाय." धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आता हे पहा, इथं पार्कमध्ये डस्टबिन जे आहेत ना, त्यांना सुद्धा जे डिझाइन केलंय ना, ते डायनासोर सारखंच केलंय बघा. आणि स्वच्छता ही खूप छान मेंटेन केली आहे इथं. तर मला हे जास्त सांगावं वाटेल, की पुण्यामधल्या या गार्डनमध्ये अतिशय छान स्वच्छता मेंटेन केली आहे. लहान मुलांसाठी ना, इथं कसेही 2-3 तास जातील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि लहान मुलं जर तुम्हाला म्हणत असेल, "चला फिरायला घेऊन जा, फिरायला घेऊन जा." त्यांना अशा ठिकाणी घेऊन या, काहीही हरकत नाही. अतिशय छान मेंटेन केलेलं हे एक गार्डन आहे पुण्यामधलं. हां, पुढचा हा डायनासोर बघा. त्याचं पण किती छान असं हे केलंय. अकिलोसॉरस हा पण डायनासोर तुम्ही कुठेतरी जुरासिक पार्क या मूव्हीमध्ये पाहिलाय. हे बघा, हे कारंजे आहेत, हे अजून सुरू झाले नाहीयेत. त्याचं अजून काम चालू आहे. पण एक महिन्याभरामध्ये हे कारंजे नक्कीच चालू होतील. त्यानंतरनं जे सौंदर्य वाढेल ना या गार्डनचं, ते काही वेगळंच असेल. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा डायनासोर कव्हर करतोय. हे जे शिल्प आहे ना, आतापर्यंतचे जे शिल्प होते ना, हे सगळे कसे होते? लोखंडाचे चॅनेल, त्यानंतरनं पाईप, सळ्या अशा वापरून वेल्डिंग करून छोटे-छोटे तुकडे जोडून बनवले होते. परंतु हा हा जो आहे ह्याच्यामध्ये सिमेंट आणि बाकीच्या गोष्टी वापरल्यामुळं तुम्ही पाहू शकता सिमेंट किंवा पी-ओ-पी वगैरे असेल. मला त्याचं ॲक्चुअल मटेरियल माहीत नाही. पण तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती कसं आहे ना, त्याचे ॲक्चुअल जे खवले असायचे ना किंवा त्याची जी स्किन होती अशी डायनासोरची कडकवाली, त्याची कुठेतरी अनुभूती तुम्हाला येते. आणि ते जे डायनासोर होते ना आता आता ह्या डायनासोरच्या दातांकडं, त्याच्या डोळ्यांकडं बघून ते किती भयानक किंवा किती खुंखार होते ना, हे तुम्हाला हे पाहायला मिळतंय. हे एवढे मोठे-मोठे जीव आपल्या पृथ्वीवरती होते, हे आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. पण किती अवाढव्य हे जीव होते बघा. बघा ते किती किती सुंदर हे शिल्प बनवलंय.
याच्या समोर उभं राहून तुम्ही फोटो काढू शकता. आम्ही भरपूर फोटो काढलेत आम्ही या डायनासोर समोर. हे पहा, त्याच डायनासोर समोर ही जी कमान बनवली आहे ना, ती पण खूप छान बनवली आहे. कमानीवरती कुंड्या मांडल्यात आणि त्याच्यावरती छोटी छोटी झाडं लावलीत. यातनं तुम्ही चालत चालत येताना तुमच्या रील्स बनवू शकता. हे बघा, किती छान दिसते बघा. इथं जर तुम्ही चालत आले असते तर किती छान रील बनले असते बघा. हे त्यानंतर ना एक साईडला कोपऱ्यामध्ये असं एक दगडांचं सेक्शन आहे जिथं की तुम्ही उभं राहून फोटो काढू शकता. आता आजकालच्या काळामध्ये जे आपल्याला आवडतं ते म्हणजे अव्हेंजर्स. एका साईडनं पूर्ण अव्हेंजर्सची कलाकृती ठेवल्यात ज्याच्या सोबत तुम्ही उभं राहून फोटो काढण्याचा आनंद घेऊ शकता. हे बघा, कोण आहे सांगा बरं? हा आहे हल्क. त्यानंतर हे पहा, सगळे मेन जे आहेत ना ते आपले अव्हेंजर्स. हे बघा, माझ्या आवडतीचं आयर्न मॅन. हे सगळे अव्हेंजर्सचे शिल्प इथं पाहायला मिळतील. तिथं तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढू शकता. आणि संध्याकाळ झाली आहे, तुम्ही पाहू शकता लाईट्स ऑन केल्या गेल्यात. ते बघा तिकडं पलीकडं त्या मोराचे 3 तुरे, नंतर झाडावरची जी लाइटिंग आहे ही अतिशय सुंदर दिसायला लागली आहे. आता निघण्याची तर आम्हाला अजिबात इच्छा नव्हती, परंतु वेळ कमी होता आणि संध्याकाळी थोडं काम असल्यामुळं आम्हाला इथनं निघायचं होतं. पण हे तुम्ही पुन्हा एकदा वरच्या वरती पाहू शकता. किती छान असं हे पूर्ण गार्डन आहे. हिरवळ, त्यातले ते हे डायनासोर. हे पहा, मला हा डायनासोर आहे ना खरंच अक्षरशः खरा वाटतोय असं त्याची कलाकृती बनवली आहे. आणि जसं-जसं थोडी म्हणजे संध्याकाळ होतीये ना, तशी-तशी गर्दी वाढतीये आणि आम्ही आता बाहेर पडलोय गार्डनमधनं. बाहेर पडल्यानंतर ना तुम्ही आता पाहू शकता इथं संध्याकाळची गर्दी झाली आहे आणि छोटी-छोटी दुकानं पण ठेवली आहेत. लहान मुलांसाठी इथं तुम्हाला खेळणी, त्याचप्रमाणे छोटे-छोटे टेडीज आणि बाकीच्या गोष्टी पण मिळतील. तिथं तुम्ही नाश्ता पण करू शकता. नाश्त्यासाठी खूप छान सोय आहे. इथं बघा मिकी माऊस सुद्धा आहे पोरांना खेळण्यासाठी. फुगे आहेत. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे फुगे तुम्हाला इथे भेटू शकतात. मिकी माऊसमध्ये सुद्धा मुलं खेळू शकतात आणि मेन म्हणजे ना, तुम्ही फिरून आल्यानंतर तुम्हाला जर भूक लागली असेल, तर तुम्ही इथं नाश्ता पण करू शकता. हे पहा, इथं पण असे छोटे-छोटे खेळणी आणि छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, त्या विकायला ठेवलेल्या आहेत. तुम्ही त्यातनं काही विकत घेऊ शकता. आम्ही लहानपणी जे समोसे खायचो ना, छोटे नाही का असे तळलेले, ते समोसे घेतले. खूप छान होते. ₹10 ला काही विकत होते बाबा. त्यांच्याकडनं आम्ही ते समोसे घेतले आणि एक ते छोटंसं तळलेलं चिरी-मिरी असतं त्या टाईपमध्ये एक घेतलं. खूप छान लागलं. रिटर्न निघालो होतो त्या प्रवासामध्ये. हे बघा, हे तुमच्यासाठी म्हणजे नाही का सगळ्यांसाठी फिरून आल्यानंतर भूक लागल्यानंतर नाही तर तुम्ही नाश्ता करू शकता. मोमोज कॉर्नर आहे, पाणीपुरी, भेळ, मगाशी सांगितल्यानुसार वडापाव, बर्गर, जे पाहिजे सोडा किंवा ज्यूस वगैरे हे सगळं इथं मिळेल. चायनीज कॉर्नर सुद्धा आहे. परंतु आम्ही इथं काही नाश्ता केला नाही. इथनं जवळच मानकर डोसा आहे. मानकर डोसा जे दुकान आहे तिथं सुद्धा तुम्ही नाश्ता करू शकता. सो इथं पाहू शकता तुम्ही. आम्ही मानकर डोसा खाल्ला. तुम्हाला थोड्या वेळात पाहायला मिळेलच आणि आम्ही आमच्या घरी पोहोचलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. चॅनल नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जेणेकरून आम्ही नवीन-नवीन गोष्टी पुढे घेऊन येऊ. धन्यवाद.